आपले काका आपले आत्या आपल्या गावी येतील, मग आपल्याला चंपी करावी लागेल, आपल्या बाबांचं ज्याला उत्तरकार्य गंधमुक्त म्हणतो ना ते आपल्याला गावी करावं लागेल, मग आमच्या बाबांसाठी आम्ही इकडे आलो. इतकं गोड बोलायचं सर ते पोरग, त्याच्या डोक्यावरून असा हात फिरवला, त्याचा मुकू घेतला. अरे म्हटलं 15 वर्षापासून कीर्तन करतोय, ठीक आहे आपल्या बोलणं याच्या पुढे, इतकं गोड बोलायचं. म्हटलं वा धन्य माता पिता तयाची, काय सावध येत रे तुझे आई वडील, काय वडण आहे. आणि तिथनच खाली उतरलो अंगणात, आमनाच गाडीनं लाईटी एक पुऱ्या असा काड्या घाली पोरांना, असा काड्या घाली पोरांना. त्याला सहज विचारलं, म्हटलं का रे काय करतोय, तुला ती की नाही राहिलं का लाईट चोर आहे ना म्हणे. म्हणतो एकदम निजगरा ना दिकराणार गो. त्याला लगेच विचारलं, म्हटलं का रे काय रे इथं, कीर्तन येणार आहे. म्हणतो हो म्हणा, बाप खांडना खांड विरडी रे असं. पण तरी मुद्दा विचारलं मी, म्हटलं कार भाऊ कार दादा कोणाचं कीर्तन आहे रे इथं, तुला शेर आहे. म्हणत एकदम मालेगाव दाडान खांडिक राहिला, कोयता खराब कट्टा ठीन, कोयता सुद्धा चालवून इथलं बेरड खांडिक राहिलं म्हणता एका शब्दाने घराने शाही ओळखली जाते. अरे जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी अंगडशा फकीर तपास करता करता आला होता. काय तपास करत होता फक्त आठवलं म्हणून सांगतोय लहान पोरांवरनं, की एक कोणीतरी आवल्या संत आहे की तो विठूशी बोलतो, विठूशी झगडतो, विठूचा साक्षात्कार झालेला आहे. अंगडशा फकीराला असा युगो होता की ये अल्लाह मेरे से खुदा मेरे से बात करता है, दुसरा कोणता फकीर नाही, कोणता आवल्या संत नाही. आला महाराज अंगडशा फकीर देहू मध्ये विचारत आला, पहा आपल्या लोकांची खुबी काय असते, आपले लोक किती बेरट असतात, ते किती चांगलेही असतात. वारकरी चांगलं काम करतात ना गावात, काही लोक जुलसते सोपे नसतात. एखादा कोणा मरणधरण मा पुढे, एखादा कोणा लगीन मा पुढे, एखादा कोणा कार्य मा पुढे, लोक त्याचं नाव नाही काढत, उलट तो कवय चुकी मा सापडी आणि कवय त्यांना नल्लीवर पाय ठेवसून हाही चिंता चालत लोकेच लागीच. इतके बेसावत जगू नका, वारकऱ्यांचा विरोध करू नका. जर आमचा वारकरी चुकत असेल ना तर त्याला त्याची चूक दाखवा, तो झाडाला फाशी घेऊन गेल, जगायचा हट्टाच करणार नाही. पण जर वारकरी चुकत नसेल तर त्याच्या चारित्र्याला डाग लागू नका. जर त्याच्या चारित्र्याला डाग लावायला जाल, वारकऱ्याचा जर अनादर कराल तर पुढच्या 7-7 पिढ्या भरतील. इतके बेसावत जगू नका, जगू नका बेसावत. अरे एक मुसलमान फकीर देहू मध्ये पाऊल ठेवतोय, एक मुसलमान फकीर देहू मध्ये पाऊल ठेवतोय. शब्द पहा अंगडशा फकीरांचे काय विचारतात, तुकाराम जी का घर किधर आहे. काय बोलला संत, एक मुसलमान संत आहे, काय बोलला, तुकाराम जी का घर किधर आहे. आणि या आपला गाव मधला देहू मधला तू क्या, जो भजन करतो तू क्या, जे येड आहे ते तू क्या. मग आपल्या लोकांची प्रगती का होती, आपल्याची प्रगती आपल्याला सहन होती. इतके बेसावत जगू नका. आणि आपला जो हिंदू धर्म आहे ना हा कुठं मागे पडतोय, आपली जात खेकड्यासारखी दुसऱ्याचं नाही तर आपल्याचा घात करते आणि पायात पाय घालून आडवं पाडते. म्हणून इतर लोकांच्याकडे आपल्याला कामाला जावं लागतंय, नाही तर इतर लोकांना आपण राबवू शकतो, राबवू शकतो महाराज. अरे अंगडशा फकीर देहू मध्ये येतो, विचारतोय तुकाराम जी का घर किधर आहे. हे गावातल्या हलकड बुद्धीचे सांगायचे, ते तुक्याचं घर, ते तुळशी वृंदावन दिसते ना, ती भगवत पताका दिसते ना. अरे तो मुसलमान जातीचा संत फकीर तुकोबांच्या घरासमोर आला. तुकोबांच्या घरासमोर येत असताना त्या फकीरानं का तुळशी वृंदावनाला नमन करावं महाराज. आणि आपला घर म्हटला आजी बाबा कधी पोरले सांगतात ते भाऊ लोटावर पाणी तिमशील टाका असं. आणि कस काय नात्रेस करते का अपेक्षा करतं येणे म्हातारपणे मला जीव लावायला पाहिजे, वयन लावा ना त्याला तिवशील पाणी टाका. गणेश बाईसनी महादेवर माणच्या तंगाडाल कर दिना. ज्या माणसे पोया ते पोया देवले भेटे त्या रोज भाजप जातात इकरानं. चुकीचं काम नाही ना ते, बरोबर आहे ना. पण एक काम करा, देव देश धर्म टिकवायचा असेल तर इतके बेसावत जगू नका. आपल्या घरातल्या पोरांना पहिले आपला देव्हाऱ्यातला आणि आपल्या खाटेवरचा मायबाप समजवा, त्याची गरज आहे.
आज तुम्हाला सांगून जाईल, ज्या वेळेस तो आवल्या संत जगद्गुरु तुकोबरांच्या घरासमोर आला तर त्याला असं वाटत होतं की लोक सांगतात ना चुकीचं आलं रे कानावरती, की हे गावातले लोक तर त्याला महत्वही देत नाही, हे गावातले लोक तर बरेही म्हणत नाही. आणि गावातल्या लोकांचं एक तत्व आहे, पण त्या तत्वाला जगद्गुरु तुकोबराय सांगतात कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा सोहिताचा धंदा. आम्हाला काही गरज नाही. संत कोणाच्या निंदेला घाबरत नाही, कोणाच्या स्तुतीला घाबरत नाही. अरे हे आवल्या संतांनी आवाज दिला, हे अल्लाह हे परवरदिगार, जर येता कदाचित या तुकोबरांच्या घरामध्ये या तुकोबरांवरती पावर जर असेल तर मी माझी जोडी कधीच कोणाकडनं भरत नाही. ही जोडी जर त्यांच्याकडनं भरली तर मी समजेल हा तुकोबारा खरंच देवावतारी आहे, खरंच देवावतारी असं वाटेल. त्यानं जोडी पसरवली, आवाज दिला, हे अल्लाह हे परवरदिगार, मेरी कोई झोली भर देगा. अरे महाराज नुकतंच वस्त्र धुवून घट्यावरचं पीठ दडून आवली धुणं टाकायला गेलेली होती आणि तुकोबरायांची भागू नावाची पोरगी तिनं पाहिलं की आपल्या दारी फकीर आलेला आहे, आपल्याकडे साधू आलाय. महाराज दात्याची पोरं दाती असतात, बेरटना पोरी बेरट राहतात, दात्याची पोरी दाती असतात. काल परवा आम्ही कीर्तनाला जात होतो, एक कीर्तनकाराचं पोरग भेटलं आम्हाला रस्त्यानं. तर म्हटलं का रे तुझे पप्पा रे? म्हण पत्ता केव्हा जायले म्हणे. मुलाची चूक नाही ना, त्यांना बाप त्याला पत्ता घेताना दिखलं ते सांगते, मुलाचा दोष नाही ना. त्यान बाप जर त्याला हरिपाठ करताना दिखता तो काय सांगतो, म्हण बाप हरिपाठ करायले जायला, मुलाची गलती नाही ना. ते एवढीशी भागू घरात गेली, आई वस्त्र धुवायला गेली ना, चिंता नाही केली महाराज. खरंच दात्याची पोरी दाती असतात. आम्ही अनेक घरी जाऊन येतो. हे कंकराज भिलालीला गेलो होतो आम्ही कीर्तनाला. एक असं लहानसं पोरग आलं या पोऱ्यासारखं, एक लहानसं पोरग आलं. ते मला असं काहीतरी पत्रिका दाखवत असेल किंवा काहीतरी आणत असेल बा असं वाटलं. म्हणजे बाबा बाबा मला असं वाटतं काहीतरी सप्ताची पत्रिका असेल बा. ते म्हण पा असं ना, बाबा बाबा वड्ड म्हणतो, वड्ड ते हात मारली ना तर पत्ताच म्हटलं बड्ड म्हणतो. खरे हे पत्त्यांचं बड्ड आहे तुझ्याजवळ? अरे आम्ही कीर्तन करणारा बी एक गावनं खातच नाही. आमले व्यास म्हणजे कुटकरांनीच सवय राह. मी त्याला विचारलं, म्हटलं का रे कोण कोण खेळतो तुमच्या घरी रे? आणि माझे बाबा, माझे पप्पा, माझे काका. तर लगून त्याला मायगर महिना आवाज येईल, मरी जाय जो पटात तपासती शिका आता चेतना. तो कीर्तनकारातला ऐकली गावे गाव सांगे ना. मी सोडलं त्याला, म्हटलं जाऊ द्या. पण तेवढ्यात ते पोरग काय सांगायचं, बाबा बाबा आमच्या घरी मेथीचे लाडू केले बाबा. म्हणतो मालबी गण वाशिरा ना हो, पण तू कर ना कबलाल पाहिजे ना. मालबी गण वाट राही ना. मी तर पायऱ्यात चढताच समजिले ना, याच ना घर मेथीन लाडू वहिले. ते इतकंसं पोरग सांगायचं, आता वय तेवढी बुद्धी त्याची. ते सांगायचं म्हणजे बाबा आमनागर मेथीन लाडू आहे. तेवढ्यात त्याची अशी जराशी टणक बहीण आली. मी त्या पोरीला सांगितलं, म्हटलं गावे 2 मेथीन लाडू आहेस का? वा सरी घ्या म्हणता, इज्जत ये जाई तर ते वाटा पाडी, हा इज्जत ये जाई तर ते भीताच घाली मनेच मोडी. सुख ना करे नांदू देवा नाही. हे का होतं महाराज? हे संस्काराचं बीजारोपण आहे. शुद्ध बीजापोटी फडे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देहाचे कारण. इतकुशी भागू घरात गेली आणि घरात अशी तिची मूठ तरी केवढी, तिच्यात पीठ घेतलं. पीठ घेता घेता तिच्या आईची आरुडी येतात दरवाजाला ठोकर लागतात. त्या हातातलं सुद्धा पीठ सांडलं गेलं. आणि जे हात पिठाचे भरले होते तेच अंगडशा फकीरांजवळ आली. त्यांच्या कटोऱ्यात फक्त हात झटकला. जसा हात झटकला ना, त्या कटोऱ्यात कधीच कोणाची घमेंड नव्हती की त्या कटोरा पूर्ण भरेल. अरे इतकुशा भागूने जगद्गुरु तुकोबरायांच्या पोरगीना हात झटकला तर तो कटोरा आपोआप भरायला लागला महाराज, आपोआप भरायला लागला. अंगडशा फकीराची दिव्य दृष्टी उघडली की अरे काय विचार केला होता, बेसावध राहिलो मी.
मी आवल्या माणसावर संशय घेतला. त्यांना असं वाटलं ही भागूस तुकोबा आहे का काय बुवा. अरे तुकोबारायांच्या पोरीचा पाय अंगडशा फकीरानं धरला आणि सांगितलं तुकोबा गलती हो गई माफ कर. तर ती भागू सांगत होती ए बाबा मी नाही तुकोबा, मी तर तुकोबाची लेक, मी तर तुकोबाची लेक, मी तर तुकोबाची लेक. बाबा गेले बाबा मुसलमान फकीर चकित झाला. तुम्ही नाही तुकोबा म्हणे, मी तुकोबांची मुलगी आहे म्हणे. मग तुकोबा कुठे गेले म्हणे, माझे बाबा आहेत ना भंडाऱ्या डोंगरावरती गेले. महाराज एवढा मोठा अवलिया संत अंगडशा फकीर इंद्रायणीचा काठ गाठल्यानंतर भंडाऱ्या डोंगरावर जातोय. अशा भरलेल्या पूर्ण मंडळींमध्ये जवळ येतोय. असा एकच महात्मा होता तुकोबरायांच्या नजरेत नजर देणारा. एक फक्त संताजी महाराज जगनाडे की ते तुकोबरांशी बोलत होते, आणि दुसरे संत होते अंगडशा फकीर की ते तुकोबरायांच्या समोर बसल्यानंतर तुकोबांच्या नजरेत नजर देत होते. ज्याच्या नजरेत काम नाही, ज्याच्या नजरेत वासना नाही, ज्याच्या नजरेत स्वार्थ नाही, असा सावध असलेला माणूस कोणाला घाबरत नाही. ज्याच्या नजरेत वासना आहे, ज्याच्या नजरेत प्रेम आहे, ज्याच्या नजरेत कामना आहे, अशा नालायक नजरा खाली पडतात, उंच होत नाही. महाराज जगद्गुरु तुकोबराय ध्यानातनं उठले, आणि ध्यानातनं उठत असताना समोर अंगडशा फकीर बसले होते. तुकोबांनी एकच विचारलं, बाबाजी आपने क्या देखा. शब्द आहे समोरासमोर, दोघही महात्मे आहेत, आणि तुकोबाराय विचारतायत बाबाजी आपने क्या देखा. अंगडशा फकीराचे शब्द आहेत, हमने जो देखा वो किसी ने नहीं देखा. क्या देखा, हमने जो देखा वो किसी ने नहीं देखा. वाह आपको क्या बताए, आपके मुंह की तरफ देखते तरफ हमने खुदा को देखा या आपको देखा, आप में खुदा का नूर देखा. तुकोबा तुमच्या देव पाहिला. आणि हे वाक्य ज्या वेळेस तुकोबारायांचा आयुष्यभर ज्यानं विरोध केला होता ना, त्यानं हे वाक्य ऐकताना एकच सांगितलं होतं, तुकेच्या तुलने ब्रह्मा तुका जियाने मनोनी रामेश्वर मनोनी रामेश्वर चरणे मस्तक ठेविले मनोनी रामेश्वर. खुदा देखा का खुदा का नूर देखा. तुकोबा मुझे लगा आप खुदा ही बोल रहे थे. त्यावेळेस हे वाक्य आरतीच्या स्वरूपात दिलं गेलं होतं की तुकेच्या तुलनेशी ब्रह्म तुकासी आले. आणि यांच्या संवादात गंगाराम पवार आणि गंगाराम सेठ मवाड हे तुकोबरायांचे शिष्य तुकोबरायांना विचारायला आले, तुकोबा माझी म्हैस 4 दिवसापासून सापडत नाहीये, सांगा ना माझी म्हैस तुम्हाला दिसली का. तुकोबराय सांगायचे हे विचारतोय मला, अरे मला हे विचारतोय,
अरे देव शोधायला नरदेव भेटला. मला हे विचारलं असतं ना की तुकोबा देव कसा भेटेल, तर मी तुला सांगितलं असतं, हे बेसावध माणसा, अरे म्हैस काय शोधतो, जा 17 नंबरच्या खुंट्याला तुझी जी म्हैस हरवली होती ती बांधलेली आहे. अरे तोच माणूस गोठ्यात गेला तर 17 नंबरला खुट्याला तीच म्हैस बांधलेली होती. घरी आला आणि पत्नीला सांगितलं, मला आता संसारात राहायचं नाही, हे घर, हे दार, ही लेकरं, ही पोरं, ही सर्व तू सांभाळ. आणि पुन्हा भंडाऱ्याच्या डोंगरावर येत असताना तुकोबरायांना विचारलं, तुकोबा माझी म्हैस 17 नंबरच्या खुट्याला गोठ्यात हे बांधले, तुम्हाला हे भंडाऱ्या डोंगरावरनं कळलं कसं? अरे भल्या माणसा, तू म्हैस विचारली तर म्हैस सांगितली असती. तू सावध अवस्थेतनं मला जर देव विचारला असताना मी देव सांगितला असता. हे सावधान लक्षण तुकोबरांनी सांगितले होते अभंगाच्या पहिल्या चरणात. सावधान विचारा, सावधान काय ते विचारा, सावधान आलेल्या सर्व मंडळीला सांगितलं, अरे हा म्हैस विचारणाऱ्या माणसाने जर मला सावध राम वारकरी खानदेश मंडळातली सर्व तोलामोलाची अधिकारी मंडळी नुकतीच आता योगायोगानं इथं पोहोचले ना, मी सार्वेकर मंडळीला सांगे, तुम्ही फक्त तुमच्या टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा. हो, कारण तुम्हाला सांगू का, तुम्ही जे 80% लोक कीर्तन ऐकतात ना, ही लोक तुमच्या प्रेमानं इथं येत नाही, पण तुमच्या गावातली काही लोक काही ठिकाणी पडज्या करतात ना, हे त्यांचं प्रेम इथपर्यंत ओढून आणतं. तरी बाकीना लोक गणच हुट करणार म्हणतात, काय गरज राहत आपल्या गावेगाव कीर्तन करा. यार तू मरशी तर लोक ठेवा लेवात नाही, ठेवा पुरता तर कमा. ही गावातली जी काही सप्ताह करणारी मंडळी असते, प्रतिष्ठित मंडळी असते ना, यांच्या बोलाव्याने ही मंडळी इथं येते. कोण घरा येती आमुच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. काय येतात, देवासाठी झाले ब्रह्मांड सोय, पण ऐका ना, ही सर्व तोलामोलाची मंडळी इथपर्यंत येत असताना फेट्यासहित तुम्हाला एकच नमन करेल की तुमचं कार्य पाहत असताना, तुमची ही सर्व धुरा तुम्ही सांभाळत असताना, धुळे जिल्ह्यातला वारकरी संप्रदायातला हट्टहास घरून पेट्रोल खर्च करत असताना खानदेश वारकरी मंडळातली ही माणसं जो वेळ देत आहेत, मी विठ्ठल परमात्म्याच्या चरणी ज्ञानोबरांच्या चरणी एकच प्रार्थना करेल की आमच्या आयुष्यातले काही दिवस तुम्हाला देव विठ्ठलाने आणि ही धारणा धोरणा अशीच टिकून राहावी. बराच वेळेस काही
काही लोक बेसावध वागतात महाराज. तुकोबरायांना द्वेष देणारे, तुकोबरायांचा वैरखार करणारे दुसरे नव्हते. तुकोबरायांच्या बाबतीत धुणारे आपलेच होते. सोपे नसतात. काही माणसांना काही कीर्तनकार चालत नाही, त्या काही मरी जात असतात लोक. काही लोकांनी त्या गावामध्ये पाय ठेवून येतात. बऱ्याचदा आमच्याच चुलत काकांना मी चालत नाही, ते मला सप्ताह कीर्तन देऊ देतात. आणि बटा तरुण पोरे सांगतात, भाऊ तू थकना, ते तू बंद कर, या नवीन पोरेच ना आत्मा ती यादी दे ना. पण नाही सुद्धा जगद्गुरु तुकोबराय सांगायचे, तुम्ही जीवनाच्या परिवर्तनाच्या लाटेत एकच कार्य हाती घ्या की तुम्ही मरताना लोकांनी तुमचा इतिहास वाचला पाहिजे. जो आम्ही सावधानतेने लिहिला तो तुकोबराय सांगतात, तुका म्हणे एका मरण्याची सारे, तुका म्हणे एका मरण्याची सारे, तुका म्हणे जगू नका महाराज. काही लोक नागपूर तर शिरपूर गंध लावतात महाराज, इतके चांगले दिसतात पण बेसावध वागतात. सोपी घटी काय का? अहो पंचाली नरेश ही कृष्णाची बहीण, पाची पांडवांची पत्नी. काय गरज होती हिला तिसऱ्या मजऱ्यावरनं टाळी वाजताना दुर्योधन पाण्यात पडताना आंधळ बोलायची, आंधळ्याचा पोरगा आंधळा म्हणण्याची काय गरज होती? हे प्रत्येक माणसाला एक सांगून जाईल, मी रोज समाज प्रबोधनाचं कीर्तन करणारा माणूस आहे. कधी आपल्या परिस्थितीवर भारी भरू नका. मी प्रत्येक बायांना एक सांगेल, नवऱ्यानं सासऱ्यानं जर काही कमवलं असेल ना त्याच्यावर भारी भरू नका. भाऊबंदकीतल्याला आणणाऱ्या नडणाऱ्याला मदत करा. तुम्ही आज तुमच्या तरुणपणात जी मदत केलेली असेल, न जाणे उद्या आपल्या पोरांना कोणीतरी ते सहकार्य करेल आणि तो उपकार फेडेल. कधी वागत ना असं. अरे तरुण अवस्थेत पंचाल नरेश कृष्णाची बहीण काय बेसावध वागली महाराज. काय गरज होती? दुर्योधनाला दुर्योधनाला एकच बोलली, अरे आंधळ्याचा पोरगा. आंधळा लोक गाठा मारून ठेवतात महाराज. लोक खुबीनं जगतात. संसारात ज्याला खुबीनं जगता आला ना त्या माणसाचा कधीच पराजय होत नाही. फक्त नीतिमत्ता साफ असली पाहिजे त्याच्यात. नीतिमत्ता आपली अंगीकारी पाहिजे. अरे दुर्योधनाने फक्त एकच सांगितलं, द्रौपदी तू आज बेसावध, तुला वाटतंय ना हसून घे, हसून टाळ्या वाजून घे, फक्त वेळ बदलू दे. टाळ्या वाजवणंही माझं असेल आणि हसणंही माझं असेल. काय बेसावध वागली महाराज. अरे हीच बाई गर्विष्ठपणाने अपमान करून मोकळी झाली, पण गाठ मारून ठेवली होती. काही माणसं आतल्या गाठीतले असतात, उमटत नाही, समजत नाही. पण एक सांगतो, संप्रदाय करा का संसार करा, तुमच्या आतल्या गाठी जर तुम्ही मोकळ्या ठेवल्या नाहीत ना, परमात्मा तुम्हाला मोकळा कधीच राहू देणार नाही, कधीच नाही महाराज. अहो ही द्रौपदी बोलली, त्यानं गाठ मारून ठेवली. जुगारात पाची पांडवांना हरवणारा काही गरज नव्हती, पण वेळ येते ना चांगल्यांची बिघडून जाते महाराज. मी अशी लोक पाहिली कोरोनात की जे कोरोनाच्या अगोदर गरीब दुब्याले 3 भावना वाटेत, 5 भावना वाटेत, तेच ना पोरेसनी दुसऱ्याला सांग या 7,000 ल्यान मन बापले तता शिलगाई द्या. काय झालंय? जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे जाचे कर्म जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे जाचे कर्म ईश्वर, जैसे जाचे कर्म
वरती झुले कोणाचे चाले झालं काय महाराज पाचही पांडव हरले आणि शकुनीनं एक डाव सांधला अरे तुमचा बदला काढायचा असेल ना एकच करा या पाचही पांडवांना द्रौपदी मांडायला लावा काही शकुनी आपल्या जवळ वावरतात काही शकुनी आपल्या जवळ राहतात आपला घरमा आडा देवडा चरतीन आपला मिता खातीन पितीन आपली चलतीना काढमा हाजी हाजी आप्पा आप्पा दादा दादा करतील आणि आपला पडतीना काय जर उन्हा ना आपला बद्दल आपला गावमा आपलंच धोनवीत होती सोपे नाहीत लोक एक लक्षात ठेवा भलेच कोणाशी घरोबा करू नका कधी कोणाशी मैत्री करू नका पण घरोबा करून आणि मैत्री करून जर गद्दारीपणा येत असेल ना तर एक लक्षात ठेवा जगद्गुरु तुकोबरायांचं प्रमाणे वाहिल्या उदवे